मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर अचानक मी स्वतःलाच धप्पा दिलेला आहे आणि मी आलेली बीचवरती. असं नाही, पहिल्यापासून सांगते तर आमच्या क्लासची ट्रिप निघाली होती कोकणात. सगळं झालं आणि आम्ही निघालो. वाटेतच आम्हाला भूक लागली. मग आम्ही काय नाथ ब्रह्मची घेतलेली इडली सर्व केली सरांनी आणि तीच खाल्ली. सरांना म्हणलं सर सोडून द्या, डायरेक्ट हे चालू करा. मग काय इडली खाल्ली, कॉफी वगैरे घेतली आणि आम्ही निघालो. आलेली बीचवरती तुम्ही बघू शकता. 2026 मधली पहिली ट्रिप जे की मी आले ते कोकणात. आय एम सो हॅपी. असं असलं बरं वाटतं ना, कारण की मी खूप वर्षातून कोकणात आली आहे. मग दिव्यागरचा व्ह्यू दिसते मी म्हणतात मार्केटिंग. आमचे सर असले डेंजर आहेत ना, डायरेक्ट इथं घेऊन आले. आम्ही बसलेले आता राईड मध्ये. सो आम्ही जाणार आहे आता. मजा आहे का? बीचवरती खूप मज्जा केल्यानंतर आम्हाला भूक लागली आणि फ्रेश पण व्हायचं होतं. सो आम्ही इथे येऊन पोहोचलो. इथं आम्ही एका रिसॉर्टला आलोच आहे, अनुज खानावळ म्हणून. सो आता आम्ही मस्त फ्रेश वगैरे होणार आहे. भेटूयाच आपण. मी आता रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. इथलं नेचर भाई कोकणात आहे, आपण नेचर चांगलं असणारच आहे ऑब्विसली. सो आता आम्ही जाणार आहे दुसरीकडं. ब्लॉग बघत राहा. नेक्स्ट लोकेशनला जाण्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे पेटपूजा. मस्त शाकाहारी थाळी खाल्ली आणि सुख म्हणजे मोदक ते खाल्लं. इथं जाऊशी अजिबात वाटत नव्हतं, पण नेक्स्ट डेस्टिनेशन पण ब्रँडेड असणार आहे, त्याच्यामुळं आम्ही गेलो आणि दिव्यागरला बाय बाय केलं आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आणि येऊन पोचलो श्री हरिहरेश्वर मंदिरापाशी. येता येता ही माकडं अशी सुंदर अशी क्यूटशी बसली होती. बघा कसं करताय. त्यांना बाय केलं आणि इथं बघा डायनिंग टेबल मांडला होता. त्याच्यानंतर आम्ही थेट मंदिरापुढं आलो आणि आल्यानंतर सगळ्यात आधी श्री बजरंगबलींचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर हे अगस्त्य ऋषी आहेत. त्याच्यानंतर हे भैरवनाथाचं मंदिर आहे, याचं पण दर्शन घेतलं आणि त्यानंतर गेलो हरिहरेश्वराच्या मंदिरात. मंदिर बघून इतकं प्रसन्न वाटत होतं आणि शेवटी आपले बाप्पा पण दिसले. सो अजून भारी वाटलं. त्याच्यानंतर दर्शन बारीला लागलो आणि फायनली आमचं हरिहरेश्वरांचं दर्शन झालं. त्याच्यानंतर आम्ही प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली. असं म्हणतात की ह्याची प्रदक्षिणा खूप अवघड असते, पण असं काय मला वाटलं नाही. वरून हे इतकं छान वाटत होतं आणि फायनली आमची प्रदक्षिणा पूर्ण होण्याच्या मार्गावर होती आणि आम्ही अशा सुंदर पॉईंटला गेलतो जो मला बघून इतकं असं सॅटिस्फाय झालं, शब्दात नाही सांगू शकत, कारण की ते खूपच सुंदर होतं. वरून तर असलं भारी दिसत होतं. खरंच भाई खरंच. त्याच्यानंतर तिथं मस्त फोटो वगैरे काढले आम्ही, सनसेट एन्जॉय केला आणि तिथून निघालो. बीचवरती आलो, तिथं थोडा टाइमपास केला, सनसेट पाहिला आणि टाइमपास म्हणून मी माझं नाव काढून घेतलं. सो आमची कोकण ट्रिप झालेली आहे. आता आम्ही इथून निघालेलो आहे. सो मला खूप दुःख झालेलं आहे, बट निघावं तर लागत, घरी तर जायलाच पाहिजे. खूप मस्त ट्रिप झाली, खूप एन्जॉय केलं. येताना आम्ही इथे जेवायला थांबलो होतो. त्याच्यानंतर आम्ही पोचलो घरी. येताना म्हणलं जरा आईस्क्रीम घ्यावं. आईस्क्रीम खाल्ली आणि दिवसाचा गोड शेवट केला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. लाईक, शेअर, सबस्क्राईब.